नमस्कार. फास्ट अँड पेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले स्वागत करत आहे. आजचा हवामान अंदाज तसेच उद्या सकाळचा 2 दिवसाचा हवामान अंदाज पाहूया. आज दुपारी मुंबईच्या आसपास जालना, इंदूर, नागपूर, कोरबा या परिसरात ढगाळ हवामान स्थिती दिसली. पावसाची काय शक्यता नव्हती. नंदुरबार, मालेगाव, नाशिक, जळगाव ह्या साईडला ढगाळ हवामान स्थिती दुपारपर्यंत होती. दापोली, सातारा, अहमदनगर ह्या परिसरात सुद्धा ढगाळ हवामान दिसत होतं. उत्तर भागातनं म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून सुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती होती. साधारण जुन्नर ह्या साईडला एक पावसाचा ढग दिसत आहे. त्याला स्थानिक वातावरण बनवून हलक्याच्या थेंबा झाल्या असतील असं वाटत आहे. नाशिक आणि सिन्नरच्या मध्ये सुद्धा हलक्याच्या थेंबा झाल्या असतील असं वाटत आहे. कात्री सॅटेलाइट मॉडेल तिथं दाखवत आहे पाऊस होतोय असं. बऱ्याच भागातून चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागातून सुद्धा बऱ्यापैकी पावसाचे ढग होते, पण पावसाची शक्यता क्वचित झाली अशी वाटतं. आणि नागपूरच्या परिसरात नागपूरचे तसेच उत्तर भागात गडगडाटी पावसाची शक्यता होती, ती झालेली आहे. तिथं पावसाची शक्यता काल सांगितल्याप्रमाणे बनली आहे आणि तिथं पाऊससुद्धा पडलेला आहे. तसेच त्यानंतर 5-6च्या दरम्यानसुद्धा नाशिक या उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, अकोला, नागपूर ह्या परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती कायम राहिलेली आहे. दुपारचा परिस्थिती पाहायला गेलं तर दुपारी 4च्या दरम्यान नाशिकच्या परिसरात उत्तर भागात पावसाची ढग दिसली. साधारणतः पावसाची शक्यता म्हणजे कमीच होते, पण तिथं थोडा पाऊस झाला असेल असं ढग दाखवतं. आणि इकडे हवेची चक्राकार स्थिती कोलकात्याच्या आसपास आहे. तिथून बाष्पयुक्त वारे येत आहेत आणि सायंकाळी 7 नंतरसुद्धा ढगाळ हवामान स्थिती उत्तर महाराष्ट्रातून इकडे पट्टा पूर्व महाराष्ट्रापर्यंत व्यापलेला दिसत आहे. पावसाची शक्यता कुठेही नाही. रात्रीही शक्यता वाटत नाही. 7-8च्या दरम्यान पाहायला गेलं आजच्या रात्रीच्या तर एखादं नागपूर, जालना, हैदराबाद या परिसरात थोडीशी कमी दाबाचं क्षेत्र दाखवते. त्याच्यामुळे काय ढगाळ हवामान परिस्थिती काही निर्माण होणार नाही, फक्त दुर्नील स्थिती निर्माण होईल. त्याचा परिणाम म्हणून रात्रीतून उकाडा जाणवेल. थंडी कमी होणार आहे. सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर या परिसरात, हैदराबाद या परिसरात थंडी जाणवणार नाही आहे. थंडी उकाडा जाणवणार आहे, म्हणजे थंडी कमी होणार आहे. रात्रीतून जरी अशी परिस्थिती असेल तर नाशिकला थोडंसं तापमान, संभाजीनगरला थोडंसं तापमान कमी दाखवत आहे. बाकी ह्याच्यात 20-21 सेल्सिअस तापमान दाखवत आहे. पहाटे पाहायला गेलं तर पहाटे विशाखापट्टणमजवळ एक चक्राकार स्थिती निर्माण होते, म्हणजे उष्णतेत वाढ होणार आहे. उद्याही जालना, नागपूर, मुंबई ह्या परिसरात चक्राकार स्थिती बनली आहे. त्यामुळे दुपारच्या परिस्थितीसुद्धा उष्णतेत वाढ झालेली दिसून येते. ढगाळ हवामान स्थिती काय म्हणजे उंचावरचे ढग असतील आणि 32-33-34 सेल्सिअस तापमान उद्या राहणार आहे दिवसभरात. पश्चिमी आवर्तन एक आहे. जम्मू काश्मीरला ह्या साईडला बर्फ आणि पाऊस स्थिती चालू आहे. बाकी क्वचित कुठे बर्फवृष्टी म्हणजे पावसाचे ढग दिसत नाहीत. बर्फवृष्टीचे ढग ते उत्तर भागातच आहे. पश्चिमी आवर्तनामुळे उत्तर भागातच तेवढे 1-2-3 दिवस पुढे पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे आणि महाराष्ट्रात कोरडे वारे वाहतील आणि 1-2-3 दिवसानंतर कदाचित रात्रीतून गारवा जाणवेल. का तर इकडे चक्राकार परिस्थिती जर थांबली गेली, रात्रीतून कोरडे वारे उत्तरेकडून व्हायला चालू होते, साधारणतः गारवा जाणवेल. जास्ती काही परिणाम होणार नाही. धन्यवाद.